गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. चिदंबर नमस्तेस्तु चिंतितार्थप्रदायिने औदुंबर सदावासा चिदंबर नमोस्तुते. सर्व साधक बंधूंना आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम. आज नामपर अभंग पाहूया. कलियुगात नामावतार हा कायमचा अवतार आहे. त्रेतायुगात रामावतार होता, द्वापर युगात कृष्णावतार होता, कलियुगात विठ्ठल बौद्ध अवतार होता जिथे काहीही हालचाल नव्हती विठ्ठलाची. आणि कलियुगात पुन्हा पुढे नाम अवतार घेतलाय परमात्माने. कशा रूपाने? नामाच्या रूपाने घेतलेला आहे. हा कायमचा अवतार आहे. राम आला आणि गेला, पण रामाचा नाम अजूनही त्रेतायुगापासून ते आतापर्यंत आपण घेतोय. कृष्ण आला, कृष्ण गेला, पण कृष्ण 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 नाम राहिला. विठ्ठल आला, विटेवरी उभा राहिला. विठ्ठलाचा अवतार समाप्त झाला तरी सुद्धा काय आहे? नाम आहेच. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्याप्रमाणे कलियुगात चिदंबर स्वामी आले, अवतार समाप्ती केली आणि परत ते अवतार समाप्त करून पुन्हा स्वस्थानात गेल्यावरती पण नाम कायम राहिलंय. आज सुद्धा आपण चिदंबर 250 वर्ष झाले तरी सुद्धा आपण चिदंबर 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 म्हणतोय. म्हणून नाम हे आधी मध्य अंत्य रहित आहे. मी जन्मल्याच्या अगोदरपासून होतं, मध्ये सुद्धा आहे. मी उद्या जाणार तेव्हाही नाम शिल्लक राहणारच आहे. म्हणून नामाविण दुसरं काही सत्य नाही. आणि नाम म्हणजे काय आहे? तो शुद्ध ज्ञान, परब्रह्म वस्तू. कुठे आहे तो? आतमध्ये सर्व व्यापक आहे. संपूर्ण ब्रह्मांड भरून आहे तो. जिकडे तिकडे मी पाहणार तिथे तिथे तो भगवंत आहे. मातीमध्ये पहा, दगडामध्ये पहा, पशुमध्ये, पक्षीमध्ये, पानांमध्ये, फुलांमध्ये, सगळ्या ठिकाणी पाहिला तर तो एकची भरून राहिला आहे. काय म्हणतात राजाराम महाराज? नामाविण सार नव्हे ते इतर, जपे चिदंबर निशिदिनी. काय भुललासी नराया देहासी, भोगणे 84 दुःख पुढे. क्षणिक हा देह असे नाशवंत, जावे शरणागत देवाजीशी. दास म्हणे तुझ सांगतसे सार, नाम चिदंबर जपे सदा. काय म्हणतात बघा राजारामजी महाराज? कलियुगात नामावतार हा कायमचा अवतार आहे. वैखरीने म्हणजे तोंडाने आपण म्हणतोय आता नामाचा अंतःकरणावर संस्कार उमटण्यास सुरुवात होते. आतापर्यंत उमटत नव्हतं, कारण मला नाम घेण्याची सवय नव्हती. आता वैखरीने जेव्हा मी चिदंबर 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 म्हणायला लागलो त्यावेळेला अंतःकरण हा काही दिसणारा अवयव नाहीये. सूक्ष्म अतिसूक्ष्म मन, बुद्धी, चित्त, अहंकार मिळून अंतःकरण तयार होतो. एक सूक्ष्म आहे ते सूक्ष्म अवयव जे डोळ्यांना दिसणार नाहीये. मन, बुद्धी, चित्त, अहंकार मिळून होतो तयार अंतःकरण. नाम काय होतो? अंतःकरणावर नामाचा संस्कार होत जातो. म्हणजे काय होतो? जसं जसं नाम आतमध्ये जातो, चिदंबरा चिदंबरा चिदंबरा, अंतःकरणातले मालिन्य जे आहे, जे विकार आहे, जे दोष आहे, सर्व काही बाहेर पडायला लागतात. आपण म्हणतो नामस्मरणात बसलो की सगळे विचार बाहेर येतात. तो कसं माझं मन एकाग्र होत नाही? कारण नामाचा प्रभाव तसा आहे. नाम घेतल्यावरती आतमधले सगळे दोष आपल्याला कुणावरती राग येत असतो, कुणावरती क्रोध येत असतो, कुणाचा द्वेष करतो, मत्सर करतो, जळकुटेपणा करतो, ते सगळ्या बाहेर यायला लागतात. बाहेर येऊन काय होतं? त्याचं उच्चाटन होतं, बाहेर पडून जातात ते. म्हणून ते म्हणतात काय? हा संस्कार जसा दृढ होत जाईल तसे प्रयत्ना वाचून स्मरण होईल. जसं जसं भावना दृढ होत जाईल, चिदंबरा चिदंबरा म्हणता म्हणता ते रक्तगत होत जाईल, तेव्हा आपण उठताना अरे चिदंबरा असं उठतो आपण. बसताना चिदंबरा म्हणजे न कळत तोंडातून आपल्या वैखरीने नाम येत जाणार. असे नाम जेव्हा परावाणीत स्थिरावते तीच खरी नामसाधना होय. 4 प्रकारची वाणी आहे. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी.
वैखरी तोंडाने म्हणणार. मध्यमा, मध्यमा म्हणजे तोंड बंद करून होठ हलवून असं म्हणतो. तिसरं वैखरी, मध्यमा, पश्यंती, तोंड सगळं बंद करून. चिदंबरा आतमध्ये होणार. परावाणीमध्ये सायलेन्स, काही तिथे नाम येणारच नाही. सगळं मीठ कसं पाण्यात विरघळून जातो तसं नाम नामीमध्ये जो आतमध्ये बसलेला आहे त्याच्यात विरघळून जातो आणि तिथे एकदम शांत सायलेन्स असणार, काही नसणार आहे. ती खरी नामसाधना होय. अशी नामसाधना महास्वामींनी पूर्ण केली. म्हणून ते म्हणतात, अरे मानवा, मनाला काय म्हणतात, अरे मानवा, या क्षणभंगूर देहाला कशासाठी आसक्ती ठेवतोस रे? एवढा याला पॉलिश काय करणार, मेकअप काय करणार, त्याला काय काय भरून देणार, हे लावणार ते लावणार, आणि मग ते छान दिसलं पाहिजे, आणि मग कुणी काय बोललं तर वाईट वाटतं. ह्या देहाला इतकं ममत्व दिलेलं आहे, इतकी आसक्ती, पोटपाण्यापुरता कमवायचं, अधिक कमवायचं, घर बंगला हे पाहिजे ते पाहिजे, एवढी आसक्ती कशाला ठेवतोस रे? अलेक्झांडर जेव्हा सगळं काही लूटपाट केलं, सगळं त्यांनी सगळ्या ठिकाणी गेला, लूटपाट केला अख्ख्या इंडियामध्ये, सगळ्या केल्यावरती शेवट अंत्यकाळ आला जेव्हा तेव्हा त्याला कळलं, अरे मी हे सगळं माझ्यासोबत घेऊन जाऊ शकत नाही, हे तर इथेच राहून जाणार आहे, माझा प्राण जातोय. मग त्यांनी सैनिकांना सांगितलं, माझे दोन्ही हात वर ठेवा, मला पुरताना हात दोन्ही वर ठेवा, दाखवायचंय जगाला काय, खाली हात आए थे हम, खाली हात जाएंगे. काही घेऊन जाणार नाही ते. मग कशाला एवढी आसक्ती ठेवायची या देहावरती? हा देह म्हणजे मी नाही, हा अंतरीचा निश्चय. पण दृढ निश्चय होण्यासाठी सद्गुरू रूपी देवाला अनन्य भावे शरण जावे. सद्गुरूंनी दिलेले नाम आटोकाट प्रयत्नाने, माझ्या सद्गुरूंनी दिलेला आहे ना, अगदी भक्तिभावाने प्रेमाने ते नाम घ्यावे. एक क्षण सुद्धा वाया न घालता माझ्या सद्गुरूंनी दिलेला आहे हा नाम. माझ्या सद्गुरू माझ्यासाठी किती धडपड करतात, हा जीवाला उद्धार व्हावा म्हणून आपलं सगळं शक्ती घालून तो नाम दिलेलं असतं. स्वामी समर्थांचा एक सुंदर भजन होता, आठवत नाहीये, खूप सुंदर असा होता. किती शिणतो माझ्यासाठी तू देवा, माझ्यासाठी इतकं झुरतो, माझ्यासाठी शिणतो तू, आणि उकलून मनीचे सद्गुरुनाथा हात जोडितो, अंत नको पाहू, उकलून मनीचे हित गुज सारे, वद कवणा दाऊ, निशिदिनी श्रमसी मम हितार्थ तू, किती तुझ शिण देवो, हृदय वससी परिणच दिससी, कैसे तुला पाहू, सद्गुरुनाथा हात जोडितो, अंत नको पाहू. सद्गुरुनाथा, अंत नको पाहू रे माझा, किती माझ्यासाठी श्रमतोस, किती माझ्यासाठी झुरतो, ह्या जीवात्माचा उद्धार व्हावा म्हणून, तो नाम देऊन माझं कल्याण कसं होणार याच्यासाठी तू चिंतित असतो रे. म्हणून सद्गुरूरूपी देवाला शरण जावे, अन्यथा पुनरपि जननम पुनरपि मरणम चक्रात आपण फसून राहणार, आणि हा चक्र काही 84चे चक्र ते भोगावेच लागतील आपल्याला. म्हणून भगवंताचे नाम सतत 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 घेत जावे, म्हणजे नामाच्या सहाय्याने आपण नामातीत तत्वापर्यंत पोचू. नामातीत म्हणजे भगवंत देह मन बुद्धीच्या पलीकडे आहे, त्याला जर गाठायचं असेल, इथे आहे तो निराकार, दिसत नाही आपल्याला. बाहेर आपण शोधतोय, तीर्थाटन करतोय, व्रत करतोय, नेम करतोय, पण सगळं वाया जातोय, दिसतच नाही येतो. इथे बसलेला बाहेर कुठे दिसणार आहे? अंतरंगी कसं दिसणार? साक्षात चिदंबर रूपी शिवशंकर सुद्धा नित्य रामनामाचा जप करतात. हेच परमार्थाचे सार आहे, आणि हे सार तुम्ही जाणून घ्या.
असं राजाराम महाराज या अभंगामार्फत आपल्याला बोध करतात की रामनाम कंठी शिवणे धरलं. 2 अक्षर राम अक्षर धरलं आणि तो विष जे हलाहल त्यांनी घेतलं होतं त्याचं सहन होत नव्हतं, त्याचा उष्णता त्याला सहन होत नव्हती. कंठी जेव्हा रामनाम धरलं ते उष्णता कमी झाली आणि त्या दिवसापासून शिव हे आहे रामनामाचा जाप करतात. राम शिवाचं नाव घेतो तर साक्षात आपण जेव्हा भगवंत देवाचं नाव घेतो मग आपण प्रापंचिक जनाची काय हो स्थिती, सतत 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 उठता पिता खाता बसता झोपता सर्व काळात एकच करावे काय, नामाविण दुसरे सार नाही, जपेन चिदंबर निशी दिनी रात्रंदिवस चिदंबरा चिदंबरा चिदंबरा, खाताना चिदंबरा, उठताना चिदंबरा, झोपताना चिदंबरा, अंघोळा करताना चिदंबरा, बँकेत चला घेऊन चला, चला चिदंबरा आपण बँकेत जाऊ, चला हो मार्केटला फुलं आणायला जाऊ, चला भाजी आणायला जाऊ, सर्व कार्य करताना कर्म करताना चिदंबरा 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 असं बोलता बोलता काय होणार, सवय होऊन जाणार वैखरीमध्ये. न कळत सुद्धा उठताना रे चिदंबरा देवा असं येणार. पुढे थोडंसं वेळ गेलं, आमचे कैलासजी बुवा महाराज जेव्हा फोन उचलला की ते काय म्हणतात, चिदंबरा देवा बोला म्हणतात. किती गोड वाटतं ऐकायला. हां, श्रवण आपल्या ऐकाने कानांनी ऐकलं, चिदंबरा देवा बोला असं म्हणतात. म्हणजे किती कानाला चिदंबराचं नाव ऐकलं किती आनंद होतो, मनाला प्रसन्नता होते. ह्याच्याकडे आपलं लक्ष गेलं तर खाता पिता उठता बसता आपण चिदंबरा, उठा चला मार्केटला चला, चला बँकेला चला, चला शाळेला चला, चला मी ट्रेनमध्ये प्रवास करतोय, चला चिदंबरा माझ्यासोबत. मग कोण असणार आहे आपल्यासोबत नेहमी, चिदंबर राहणार नेहमी सोबत. जगाच्या नादी जग पाठी राहून जाईल आणि आपण कुणासोबत राहणार नेहमी, त्या चिदंबरासोबत. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु. जय चिदंबर.